बरं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे? बॉडी टाईप अनालिसिस आणि कलर कॉम्बिनेशन्स. ठीक आहे, ह्याचा PDF तर मी ऑलरेडी तुम्हाला शेअर केलेला आहे. ते एकदा व्यवस्थित वाचून घ्या, म्हणजे मी तुम्हाला आता जेही व्हिडिओमध्ये सांगेल, मी त्या ज्या पण गोष्टी तुम्हाला मी शिकवेल त्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात येतील. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण एक गोष्ट आधी, एक कन्सेप्ट आधी क्लिअर करून घेऊ की फॅशन डिझायनिंग आणि टेलरिंगमध्ये फरक काय. ओके, कारण तुम्हाला आता असं वाटत असेल की मी स्टिचिंग का सुरू करत नाहीये, आपण ब्लाउजेस का स्टार्ट करत नाहीये, त्याच्या आधी आपण हे सगळं का शिकतोय, आपल्याला या सगळ्याची काय गरज आहे. जसं मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये शिकवलं होतं की कलर कॉम्बिनेशनचा मी एक PDF पाठवला होता, बॉडी मेजरमेंट घेण्याची वेगळी टेक्निक मी तुम्हाला शेअर केलेली होती, नेकचे काही पॅटर्न्स मी तुम्हाला शेअर केले होते. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा ॲक्च्युअल आपल्याला यूज काय, म्हणजे आपण हे सगळं का शिकतोय. डायरेक्ट मी तुम्हाला ब्लाउजेस पण स्टार्ट करू शकते, डायरेक्ट मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग पण सुरू करून देऊ शकते, पण आपण हे जे शिकतोय ना, आपण ह्यासाठी शिकतोय कारण आपण एक फॅशन डिझायनिंग कोर्स करतोय. ठीक आहे, टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंगमध्ये हाच डिफरन्स आहे. तर सगळ्यात मेन काय आहे की टेलरिंगमध्ये तुम्ही काय करता, तुमच्याकडे कोणीही कस्टमर येणार आहे, तुम्ही त्यांना एक फक्त बुकलेट देणार आहेत आणि त्याच्यातून कोणताही पॅटर्न सिलेक्ट करा, किंवा मोस्टली त्यांच्या डोक्यात पॅटर्न असतोच की आम्हाला कोणता पॅटर्न बनवायचा कोणता नाही, तेच तुम्हाला सांगतात. पण फॅशन डिझायनिंगमध्ये काय असतं, फॅशन डिझायनिंगमध्ये तुम्ही त्यांच्या बॉडी टाईपनुसार, त्यांच्या स्किन टोननुसार, त्यांच्या अंडरटोननुसार, त्यांच्या फॅब्रिकनुसार, त्यांच्या ओकेजननुसार तुम्ही त्यांना स्वतः डिझाईन सजेस्ट करता. ठीक आहे, जो आता लेटेस्ट ट्रेंड सुरू आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस केलं, लेटेस्ट ट्रेंड काय आहे, कुठले पॅटर्न्स त्यांच्यावरती चांगले दिसू शकतात, यानुसार तुम्ही त्यांना पॅटर्न सजेस्ट करताय. ओके, प्रत्येक वेळेस असं नाही आहे की तुम्ही सजेस्ट केलेला पॅटर्न त्यांना आवडेल, मग तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये चेंजेस करता. पण ह्या सगळ्या गोष्टी ते लक्षात ठेवताच आहेत ना, की बॉडी टाईप काय आहे, कलर कॉम्बिनेशन्स, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही त्यांना पॅटर्न सजेस्ट करताय. ह्यानी काय होतं, ट्रेंड पण मेंटेन होतो, त्यांना पाहिजे तसा पॅटर्न पण बनतो, त्यांच्या ओकेशननुसार पण पॅटर्न बनतो आणि त्यांना तो खूप जास्त चांगलाही दिसतो. म्हणून प्रत्येक वेळेस एक असतं ना, डिझायनर कपडे घातल्यानंतर आहे ना, एक इनर कॉन्फिडन्स जो असतो तो वाढतो. तो कशामुळे, कारण डिझायनर ड्रेसेसमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून मग तो बनवलेला असतो. रेडीमेडमध्ये काय होतं, एक स्टँडर्ड पीस बनलेला आहे, आपल्याला कलर आवडला, पॅटर्न आवडला, काही एम्ब्रॉयडरी वगैरे असेल ते आवडलं, आपण पिक केलं. ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही डिझायनर ड्रेसेस बनवता तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही बनवता. म्हणून प्रत्येक वेळेस डिझायनर ड्रेसेस कितीही सिंपल असू द्या, सिंपल एक कॉटनची कुर्ती जरी असेल पण ती डिझायनर कुर्ती असेल, कोणी डिझायनरनी जर बनवलेली असेल तर ते ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा विचार करून बनवतात. म्हणून सिंपल कुर्ती जरी असेल, एक कॉटनची कुर्ती, तरीही ती छानच दिसते. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात मी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन्स आणि बॉडी टाईप अनालिसिस शिकवेल. ह्या दोघांच्या नुसार मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये फॅब्रिक्सचं नॉलेज देईल आणि मग आपण कटिंग स्टार्ट करूया. आणि हे जे बॉडी टाईप अनालिसिस आणि कलर कॉम्बिनेशन्स आहेत त्याचा आपल्याला काय यूज होणार आहे, आपण हे कसं ओळखायचं, हे सगळं आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित बघू. ठीक आहे, सो एंडला तुम्हाला लक्षात येईल की हे का गरजेचं होतं. आता तुम्हाला लगेच लक्षात नाही येणार, पण एंडला तुम्हाला लक्षात येईल की आपण हे जे सगळं शिकलोय हे सगळं तुम्हाला का गरजेचं होतं. ओके, तर सगळ्यात पहिली गोष्ट, मी तुम्हाला एक PDF शेअर केला आहे ज्याच्यामध्ये बॉडी टाईप अनालिसिसबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बॉडी टाईप्स जे आहेत ते बॉडी टाईप्स एकदा चेक करा. बॉडी टाईप्स म्हणजे काय असतं की, तर बॉडी टाईप्स म्हणजे फक्त हे नाही आहे की कोणी जाड आहे कोणी बारीक आहे. ठीक आहे, आपल्याला फक्त दोनच गोष्टी माहिती आहेत की कोणी जाड आहे, कोणी बारीक आहे आणि कोणी खूप छान आहे, परफेक्ट आहे, खूप छान फिगर मेंटेन केली, आपण एवढंच बोलतो. पण ह्याच्या व्यतिरिक्तही बॉडी टाईप्स आहेत. जे बॉडी टाईप्स ओळखण्याची एक पद्धत आहे, आपण कोणाला शेप्समध्ये डिफाईन करत नाहीये. ठीक आहे, जरी मी तुम्हाला म्हणतीये की कुठला ट्रायंगल शेप आहे, कुठला रेक्टँगल शेप आहे, त्याचा अर्थ असा नाहीये की आपण कोणाला शेप्समध्ये डिफाईन करतोय. त्याचा फक्त असा अर्थ आहे की आपल्याला फक्त एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर एक इल्युजन असतं की ठीक आहे, ट्रायंगलवाला एक शेप दिसतोय किंवा रेक्टँगलवाला एक शेप दिसतोय, तो फक्त आपल्याला बघायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला ड्रेसिंग करायची. आता सगळ्यात मेन गोष्ट की टाईपनुसार ड्रेसिंग करताय किंवा बॉडी टाईप ह्या गोष्टी बघताय, याचा अर्थ असं नाही खराब बोलतोय किंवा कोणाला खूप चांगलं बोलतोय, असं नाहीये. कलर टोन, बॉडी टाईप्स ह्या गोष्टींना आपण अशा रीतीने घेत नाहीयेत की ही गोष्ट खूप खराब आहे सो ह्याला चांगलं दाखवण्यासाठी आपण असं करूया, असं नाहीये. ठीक आहे, तर सगळ्यात मेन ही गोष्ट अशी आहे ना की जे आहे तुम्ही जसे आहेत तसे खूप छान आहेत, खूप सुंदर आहेत, पण तरीही
जी फॅशन आहे, जी लेटेस्ट फॅशन आहे, लेटेस्ट ट्रेंड आहे किंवा जे डिझाईन्स आहेत, हे डिझाईन्स आपल्याला तुम्हाला सूट होण्यासाठी, तुमच्यावर अजूनही स्टायलिश दिसण्यासाठी, किंवा आपण अजून त्याच्यामध्ये काय चेंजेस करू शकतो की जे तुमच्यावर अजून खुलून दिसतील, किंवा आपण अजून काय चेंजेस करू शकतो ज्याने तुम्ही खूप जास्त स्टायलिश दिसू शकता, ह्या गोष्टीसाठी या छोट्या छोट्या गोष्टी असतात. जे बॉडी टाईप्स वगैरे आता सध्या मी तुम्हाला एक्सप्लेन करते ते सगळं. असं नाही आहे की बॉडी टाईप खराब आहे म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करतोय. सगळे बॉडी टाईप्स छान आहेत, सगळेजण खूप छान आहेत. कलर्स, सगळ्यांचे स्किन टोन, सगळ्यांचा बॉडी टाईप, कोणाचाही काहीही वाईट नाहीये. आपल्याला समोरच्यासोबत बोलताना सुद्धा असं काहीच बोलायचं नाहीये की ज्याने समोरच्याला वाईट वाटेल. फक्त आपण हे बोलतोय की बॉडी टाईपनुसार आम्ही तुम्हाला हे सजेस्ट करतोय. ठीक आहे, तेही कसं बोलायचं किंवा कशा क्लायंटसोबत इंटरॅक्शन करायचं, हे सगळ्या गोष्टी मी शिकवेलच तुम्हाला. तर सगळ्यात पहिले आपण बॉडी टाईप्स बघूया. तर पहिला बॉडी टाईप जो आहे तो आहे ट्रायंगल बॉडी शेप. आता ट्रायंगल बॉडी शेप म्हणजे काय असतं? ट्रायंगल बघून तुम्हाला काय दिसतंय? आपण ट्रायंगलचा जो वरचा शेप आहे, जिथे सगळ्यात बारीक पॉइंट आलेला आहे, टोक आलेला आहे, ट्रायंगलचा जो सगळ्यात वरचा शेप आहे जिथे टोक आलेला आहे, तर तो कुठला पार्ट आपण कन्सिडर करायचा की शोल्डर्स. ठीक आहे, आणि जी खालची लाईन आहे तो आपण कुठला कन्सिडर करतोय? हिप पार्ट. आता ट्रायंगलमध्ये काय दिसतंय? वरती एकदम निमुळता झालाय, बरोबर, आणि खाली ब्रॉड आहे. म्हणजे काय? शोल्डर्स बारीक आहेत. ओके, आणि जो हिप पार्ट आहे तो ब्रॉड आहे. आता हिप पार्ट ब्रॉड आहे आणि शोल्डर्स बारीक आहेत, असं आता आपल्याला बघितल्यानंतर लगेच कसं लक्षात येईल? मोस्टली आजकाल मुलींमध्ये हा बॉडी टाईप कॉमन झालेला आहे, कारण ज्यांचे थाईज, हिप्स हेवी असतात आणि बाकी जो अप्पर बॉडी पार्ट आहे, जो चेस्ट, शोल्डर्स, हे सगळे रेग्युलर नॉर्मल असतात. ठीक आहे, तर हे बघितल्या आपल्याला लगेच लक्षात येतं की ठीक आहे, हिप्स थोडेसे हेवी आहेत. आपल्याला काही असं त्यांना घुरून बघायचं नाहीये, जस्ट बघितल्या लक्षात येईल. थोडंसं तुम्ही लोकांना ऑब्झर्व करायला चालू करा, तुम्हाला लक्षात येईलच की बॉडी टाईप कुठला आहे ते. ठीक आहे, आता ट्रायंगल बॉडी टाईप. आता ह्या ट्रायंगल बॉडी टाईपनुसार मी तुम्हाला काय सजेस्ट करेल की जसं आता शोल्डर्स खूप जास्त बारीक आहेत आणि हिप्स खूप हेवी आहेत. सो म्हणजे काय की हिप्स जर हेवी आहेत तर सगळ्यात आधी बघणाऱ्या माणसाचं लक्ष किंवा बघणाऱ्या व्यक्तीचं लक्ष हे कुठे जाणार आहे? हिप्सकडे जाणार आहे. तर आपल्याला काय करायचंय? जे हिप्स आहेत त्याला जास्त हायलाईट करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय? शोल्डर्सला हायलाईट करायचं, कारण शोल्डर्स बारीक आहेत. सो आपल्याला तो बॅलन्स क्रिएट करायचा. सगळ्यात मेन म्हणजे काय? तुम्ही शोल्डर्सला ऑब्व्हियसली ताणून वाढवणार नाहीयेत. जो बॉडी टाईप आहे तो राहणारच आहे, जी बॉडी आहे ती तशीच राहणार आहे. तुम्हाला काय करायचं? एक इल्युजन द्यायचंय, एक इल्युजन क्रिएट करायचंय. ठीक आहे, इल्युजन क्रिएट करायचे म्हणजे काय की जे शोल्डर्स आहेत, शोल्डर्स ब्रॉड दिसण्यासाठी आपण असे काही डिझाईन्स ऍड करतोय, असे काही पॅटर्न्स ऍड करतोय ज्यांनी आपल्याला शोल्डर दिसताना ब्रॉड दिसतील. ठीक आहे, बेसिकली आपण फक्त इल्युजन क्रिएट करतोय, बाकी काही करत नाहीये. ठीक आहे, त्यांनी काय होतं की जेव्हा हिप्स जास्त ब्रॉड आहेत ना आणि शोल्डर्स पण आपण बॅलन्स करतोय, म्हणजे आपली वेस्ट पण डिफाईन होतीये आणि हिप्सला शोल्डर्स बॅलन्स होत आहेत, म्हणजे ती एक प्रपोर्शनेट बॉडी टाईप वाटू शकते. ठीक आहे, तर ह्यासाठी काय करायचंय आपल्याला? सगळ्यात मेन ब्रॉड म्हणजे काय, त्याच्यासाठी आपण आधी लाईन्स शिकूया. तर लाईन्स म्हणजे काय आहेत? दोन प्रकारचे लाईन्स आहेत, व्हर्टिकल लाईन्स आणि हॉरिझॉन्टल लाईन्स. आता ह्या लाईन्स म्हणजे काय? कधीही तुम्ही ही लाईन बघा, ह्या लाईनला बघताना आपण कसं बघतोय? वरतून खालीपर्यंत. सो आपण बघताना कसं बघतोय? त्याला लेंथमध्ये बघतोय. ओके, वरतून खाली बघतोय आपण. सो हे काय होतं? लेंथमध्ये दिसते. आणि ही लाईन आपण कशी बघतो? बघताना राईट टू लेफ्ट, म्हणजे काय दिसतं? ब्रॉड दिसते. ठीक आहे, सो लाईन्स हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. त्याच्यानंतर प्रिंट्स हा पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो जेव्हा आपण डिझायनिंग करत असतो. ठीक आहे, तर लाईन्स बरोबर आपल्याला कसं प्ले करायचंय की जी लाईन आपल्याला आपण बघताना वरतून खाली बघतोय, म्हणजे काय? लेंथचं इल्युजन ऍड करते ही लाईन. ओके, बघताना वरतून खाली बघतोय म्हणजे काय दिसतंय आपल्याला? की लेंथ दिसतीये. आडवी लाईन दिसते म्हणजे काय दिसतंय? की ब्रॉड दिसतीये. अशा वेळेस आपल्याला काय करायचंय? जेव्हा ट्रायंगल बॉडी शेप आहे, म्हणजे आपल्या शोल्डर्स जो चेस्ट आणि शोल्डर पार्ट जो बारीक आहे ना, तिथे आपल्याला ब्रॉडनेस द्यायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहे? आडव्या लाईन्सचा वापर करणार आहे. आता आडव्या लाईन्सचा वापर म्हणजे तुम्ही नक्की काय करणार? असं तर नाही तुम्ही घेणार की आडव्या प्रिंटवाले सगळे मटेरियल्स तुम्ही यूज करणार आहेत, नाही. सो अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की ब्रॉड नेक्स यूज करू शकता, बोट नेक्स यूज करू शकता. बोट नेकमध्ये काय होणार? नेक इथून इथेपर्यंत स्टार्ट होईल. ह्याने काय होतं? बघताना लाईन दिसते ना, इथून इथेपर्यंत एक लाईन दिसते. ह्याने काय होतं? हा पार्ट ब्रॉड दिसतो. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून शोल्डर्सला ब्रॉड करण्यासाठी तुम्ही अजून काही डिझाईन्स करू शकता, पफ स्लीव्ज ऍड करू शकता, किंवा इथे तुम्ही काही असा पफ ऍड करताय, किंवा तुम्ही जर एल्बो स्लीव्ज घेताय, सो हा पार्ट पण हेवी दिसणार आहे. आपल्याला काय करायचंय? अप्पर पार्ट जो आहे ना तो लोअर सोबत थोडासा मॅच करायचा आहे.
एवढा प्रॉपर मॅच करायची नाही आहे आपल्याला गरज. आपल्याला फक्त थोडंफार एक इल्युजन क्रिएट करायचं आहे. त्यासाठी आपण हे जे डिझाईन्स आहेत ह्याच्यासोबत आपण थोडेफार व्हेरिएशन्स करतो. पण जर क्लायंटला बोटनेक नको असेल तर तुम्ही त्यांना बोटनेकच घ्या हे सजेस्ट नाही करू शकत. सो अशा वेळेस तुम्हाला काय करायचे, जर नको असेल बोटनेक तर आता आपण ह्या शेपमध्ये तर आपण कुठला देऊ नाही शकत दुसरा, तर तुम्ही इथे काही जर समजा डिझाईन ॲड करायची असेल, बोटनेकलाच तुम्हाला इथे काही की होल ॲड करायचं असेल तो की होल ॲड करू शकता. पण जर बोटनेकच नको आहे, डीप नेक हवा आहे, तर डीप नेकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की होईल तेवढा इथे ब्रॉड द्यायचा आहे. आता हा जो नेक आहे हा राऊंड नेक आहे, पण हात जर समजा इथून गेला असता तर काय झालं असतं, हा पार्ट ब्रॉड दिसला असता. आपल्याला काय करायचं आहे, नेक आणि शोल्डरचा पार्ट ब्रॉड दाखवायचा आहे. ह्याच जागी जर समजा व्ही नेक असेल तर काय होणार आहे, इथे ब्रॉड काहीच दिसणार नाहीये. हा व्ही आहे म्हणजे इथे क्लोज झालाय. जर हा क्लोज झाला म्हणजे काय होणार आहे की जर इथला पार्ट ब्रॉड दिसत नाहीये आणि इथून व्ही म्हणजे काय असतं, इथून बघतोय आपण इथून ते इथेपर्यंत, म्हणजे काय झालं, लेंथ ऍड केली आपण. मग जेव्हा लेंथ ऍड केली तेव्हा स्लिम दिसणार आहे आणि जेव्हा ब्रॉड आपण इथून आडवी लाईन आपण जेव्हा ऍड करतो तेव्हा ब्रॉड दिसणार आहे. मग आपण जर व्ही नेक दिला तर जर समजा ट्रायंगल बॉडी शेप असेल आणि आपण जर व्ही नेक देतो तर हा काय होणार आहे, पार्ट हा दिसताना अजून बारीक दिसणार आहे. तो होणार नाहीये बारीक, तो फक्त दिसताना बारीक दिसणार आहे. तर ह्यामुळे काय होणार आहे की ऑलरेडी शोल्डर्स आपले छोटे आहेत आणि त्यामध्ये हिप्स आपले जास्त आहेत आणि शोल्डर्स अजून बारीक दिसणार आहे. त्यामुळे हिप्सकडे आपलं जास्त लक्ष जाणार आणि हिप्सकडे लक्ष जास्त गेलं तर ड्रेसेस आहेत ते दिसताना व्यवस्थित दिसणार नाहीयेत. ड्रेस छान आहे, ऑब्व्हियसली बॉडी टाईप छान आहे, पण फक्त थोडेसे चेंजेस केले ना तर ते अजून छान दिसू शकतं. ओके, सो अशा वेळेस काय करायचं, जर बोटनेक नको असेल तर तुम्ही ब्रॉड नेक सजेस्ट करू शकता. ह्याच्यामध्ये जर अजून फॅब्रिक्समध्ये बघायचं झालं तर काय करू शकता तुम्ही, जसं लोअर बॉडी पार्ट आहे, पॅन्ट बनवा, सलवार बनवा, प्लाझो बनवा किंवा लेहंगा बनवा, काहीही बनवा, पण आपल्याला हिप्सला जास्त हायलाईट करायचं नाहीये. ओके, सो आपण काय करतोय, जास्त जाड फॅब्रिक्स आपण यूज करत नाहीयेत लोअर बॉडी पार्टमध्ये. म्हणजे काय, लेहंगा आपण खूप हेवी फॅब्रिक्सचा यूज नाही करणार, लेहंगा आपण होईल तेवढ्या पातळ फॅब्रिकचा यूज करू. ठीक आहे, आणि होईल तेवढा आपण जो व्हॉल्यूम आहे फॅब्रिकमध्ये, फॅब्रिकचा व्हॉल्यूम म्हणजे काय, एक पातळ फॅब्रिक असतं आणि एक जाड फॅब्रिक असतं. जाड म्हणजे काय, खूप आपण त्याला पकडल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम दिसतो, आणि एक फॅब्रिक असतं ज्याला आपण पकडतो त्याच्यानंतर तो खूप सॉफ्टली फॉल करतो. जो फॉल करणारा फॅब्रिक आहे तो काय करणार आहे, आपल्याला स्लिम लुक देणार आहे. आणि जो आपल्याला खूप हेवी दिसणारा, जसे ब्रोकेड्स आहेत, ब्रोकेडचे ब्लाऊज पीसमध्ये खूप ट्रेंडिंग होते. सो जसं ब्रोकेड आहे, ब्रोकेड काय आहे, एक थिक फॅब्रिक आहे. सो आपण काय करू शकतो, अप्पर पार्टसाठी आपण थिक फॅब्रिक वापरू शकतो. का, थिक मटेरियल वापरताय तेवढा हा पार्ट जास्त हेवी दिसेल आणि लोअर बॉडी पार्ट हा थोडासा बारीक दिसेल. सो ते बॅलन्स दिसणार आहे आणि मग तुम्ही वेस्टला थोडंसं हायलाईट करू शकता. ठीक आहे, हा झाला ट्रायंगल बॉडी शेप. आणि आता तुम्हाला हे सगळं क्लायंटला एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. क्लायंटचा जो बॉडी टाईप आहे, क्लायंटच्या बॉडी टाईपनुसार त्यांना फक्त सजेस्ट करा की तुम्ही हे जर घातलं तर चांगलं दिसेल. त्यांना जर ते नकोच असेल तर त्यांना जे हवंय त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींनुसार चेंजेस करू शकता. म्हणजे जर त्यांना बोटनेक नको असेल, जसं मी सांगितलं त्यांना डीप नेक हवा असेल, तुम्ही डीप नेक बनवा, पण डीप नेकमध्ये थोडेसे चेंजेस करा. की ठीक आहे, तुम्ही व्ही नेक नका यूज करू किंवा पानगळा नका यूज करू, तुम्ही थोडासा राऊंडमध्ये पण ब्रॉड नेकमध्ये यूज करा, ते तुम्हाला जास्त चांगलं दिसेल. जेव्हा तुम्ही सजेस्ट करताय ना, तो क्लायंटवर खूप वेगळा इम्पॅक्ट करतो. पण तुमच्याकडे ते टेलरिंगसाठी येत नाहीये, तुम्ही एक डिझायनर आहे, तुमच्याकडून काहीतरी एक्सपेक्टेशन्स असतात की तुम्ही त्यांना काही लेटेस्ट पॅटर्न्स एक्सप्लेन करताल, त्यांना काहीतरी सजेस्ट करताल, त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन करताल, त्यांना काहीतरी त्यांच्या ओकेशनला सूट होईल, त्यांना सूट होईल असं तुम्ही काहीतरी डिझाईन करून देताल, म्हणून ते तुमच्याकडे येत आहेत. ठीक आहे, ते तुमच्याकडे टेलरिंगसाठी येत नाहीयेत. आणि आपल्या चार्जेसमध्ये आणि टेलरिंगच्या चार्जेसमध्ये खूप फरक असतो. तो का फरक असतो, बुटीकचे चार्जेस आणि टेलरचे चार्जेस, काम तर सेम आहे, दोन्ही जागी मशीन यूज होतीये, दोन्ही जागी स्टिचिंगचं काम होत आहे. मग बुटीकचे चार्जेस आणि टेलरिंगचे चार्जेस ह्यामध्ये का फरक आहे, तर त्यामागे हा सगळा स्टडी असतो. आपण कुठल्याही एखाद्या क्लायंटला बघतो तेव्हा त्यांच्यासोबत आपण तेवढा टाइम स्पेंड करतो, आपण तेवढा स्टडी करतो, आपण तेवढा अनालिसिस करतो आणि मग आपण फायनल आउटफिट डिझाईन करतो. त्या डिझाईन करतानाही खूप चेंजेस करावे लागतात. म्हणून आपल्या कामामध्ये आणि टेलरिंगच्या कामामध्ये फरक असतो. डिझायनिंग हा खूप वेगळा पार्ट आहे. जी डिझाईन तुमच्या डोक्यात आहे ती डिझाईन तुम्हाला पेपरवर उतरवायची आहे. तुमच्या डोक्यात डिझाईन येण्यासाठी सुद्धा तुम्हाला पूर्ण हा सगळा स्टडी करायचा आहे.
प्लस तुम्हाला आत्ता लेटेस्ट ट्रेंड पण बघायचं आहे आणि त्यानुसार तुमच्या डोक्यात जी डिझाईन आहे ती तुम्हाला पेपरवर उतरवायची आहे आणि त्याच्यासाठी लागणारं फॅब्रिक सोर्सिंग करायचं आहे. फॅब्रिक कुठलं यूज केलं पाहिजे, कोणतं नाही, फॅब्रिकचे खूप प्रकार आहेत. ह्या सगळ्या फॅब्रिक्सपैकी तुमच्या डिझाईनला कोणतं फॅब्रिक जास्त चांगलं जाईल ते सगळं, त्यानंतर तो पॅटर्न कसा बनला पाहिजे त्याला म्हणतात पॅटर्न मेकिंग. पॅटर्न मेकिंग म्हणजे काय आहे की एखादं जर तुम्ही काही डिझाईन केलेलं आहे आणि तुम्ही स्वतः स्टिच करताय किंवा तुम्ही तुमच्या मास्टर्सला देताय स्टिच करायला, तरी तुम्हाला माहिती पाहिजे की हे बनणार कसं आहे. डिझायनिंगमध्ये पण तुमच्या डोक्यात जी डिझाईन आहे ती तुम्हाला पेपरवर उतरवता यायला पाहिजे. ह्यासाठी आपण डिझायनिंग शिकतो, त्याला म्हणतात इलस्ट्रेशन्स. ठीक आहे, आपण हँड स्केचेस पण शिकतो, आपण कम्प्युटराइज डिझायनिंग पण करतो. हा सगळा स्टडी करून एक फायनल आउटफिट बनवतो. म्हणून आपल्या आणि टेलरिंगच्या रेटमध्ये खूप फरक असतो, कारण आपण डिझायनिंग करतोय, आपण फक्त स्टिचिंग करत नाहीत. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तर टाईप आहे तो आहे इन्व्हर्टेड ट्रायंगल. आता इन्व्हर्टेड ट्रायंगल हा नावातच आहे. इन्व्हर्टेड ट्रायंगल म्हणजे उलटा ट्रायंगल. म्हणजे काय, वरती ब्रॉड आहे, खाली निमुळता आहे. आता आपण जे मगाशी शिकलो सेम त्याच्या उलट. म्हणजे काय, शोल्डर्स ब्रॉड आहेत आणि जो हिप्स टमी एरिया जो आहे तो नॉर्मल आहे, बारीक नाही आहे, नॉर्मल आहे. आणि शोल्डर्स जे आहेत ते ब्रॉड आहेत. आता आपण बऱ्याच वेळा खूप लोकांना असं म्हणतो ना की खूप धिप्पाड पर्सनॅलिटी आहे किंवा मॅनली पर्सनॅलिटी आहे, शोल्डर्स ब्रॉड आहेत. तर हे अशा वेळेस आपण काय करू शकतो, जसं शोल्डर्स ब्रॉड आहेत आपल्याला काय करायचंय, शोल्डर्स आपल्याला थोडेसे बारीक दाखवायचे आहेत. म्हणजे आपल्याला एक असं इल्युजन क्रिएट करायचं की शोल्डर्स दिसताना एवढे ब्रॉड दिसणार नाहीयेत आणि हिप्सला जे आहे ते आपल्याला थोडं व्हॉल्यूम ऍड करायचं म्हणजे बॅलन्स दिसेल. हे जे मी तुम्हाला सगळं सांगते हे फक्त लेहंगासाठीच लागू होत नाही, हे ब्लाउजेससाठी पण होतं. जर तुम्ही एखादा ब्लाऊज बनवताय तर तो ब्लाऊजचा जो पॅटर्न आहे की कसे पॅटर्न्स बनले पाहिजेत. आता फॉर एक्झाम्पल कोणाचे हात खूप हेवी असतील, जसं आता माझा हात आहे, इथे मला खूप फॅट आहे. ओके, मी जर समजा शॉर्ट स्लीव्ज यूज करते, म्हणजे मेगा स्लीव्ज वगैरे यूज करते, जे एवढे 4-5 इंचाचे स्लीव्ज असतात, त्यांनी काय होणार आहे, हातामध्ये पूर्ण स्लीव्ज इथेपर्यंतच आहेत आणि ही पूर्ण माझी स्किन दिसणार आहे आणि काय होणार आहे, ती खूप हेवी दिसणार आहे. सो मी स्वतःच कम्फर्टेबल नाही राहणार. सो अशा वेळेस मी काय करू शकते, मला हे लपवायचं तर मी काय करू शकते, मी एल्बो स्लीव्ज यूज करू शकते. पण एल्बो स्लीव्जने काय होतं, हा पूर्ण एरिया कव्हर होतो, त्यामुळे काय होतं की हा फॅट जो आहे ना हा दिसत नाही. सो हे छोटे छोटे चेंजेस आहेत की ज्यांचे शोल्डर्स ब्रॉड आहेत त्यांना पफ अवॉइड करा, त्यांना बोटनेक अवॉइड करा. पाहिजे असेल तर तुम्ही बनवून देऊ शकता, पण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. ठीक आहे, आता चेंजेस काय करायचे, तर शोल्डर्स ब्रॉड आहेत, ब्रॉड शोल्डर्स झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, ऑब्व्हियसली बोटनेक आपल्याला द्यायचा नाही आहे, कारण बोटनेक काय करणार आहे, ब्रॉड करणार आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, दाखवायचं. त्यासाठी आपण काय करणार, जसं मी मगाशी सांगितलं, व्ही एक बेस्ट ऑप्शन आहे. आता व्ही का नाही यूज करू शकत, मोस्टली व्ही म्हणजे काय, डायरेक्ट हा शेप येतो. ह्याने काय होतं, हा जो पार्ट आहे ना हा खूप बारीक असतो, बऱ्याच वेळा ना कम्फर्टेबल वाटत नाही. ज्यांचे शोल्डर्स हेवी पार्ट असतो ना, ज्यांचा हा पार्ट खूप हेवी असतो ना, त्यांना व्ही नेक कम्फर्टेबल वाटत नाही. ओके, सो अशा वेळेस आपण काय करू शकतो, आपल्याला व्ही शेप मेंटेन ठेवायचा आहे, पण आपल्याला त्यांना राऊंड जर द्यायचा नसेल तर आपण राऊंड व्ही शेप देऊ शकतो. राऊंड व्ही म्हणजे जास्त राऊंड पण जात नाहीये, जास्त व्ही पण जात नाहीये. ठीक आहे, दुसरी गोष्ट, बोटनेक नाही पण आपण ब्रॉड नेक्स देऊ शकतो. स्किन विजिबल करा, फॅब्रिक्स कमी यूज करा. फॅब्रिक जास्त यूज करताल तर त्यांनी काय होणार आहे की ब्रॉड दिसणार आहे. सो स्किन विजिबल करा. नेक पार्टमध्ये बोलते मी फक्त. आता ऑब्व्हियसली जे शोल्डर्स ब्रॉड आहेत, हात हेवी आहे, तर स्लीवलेस तर तुम्ही देऊ नका. जर स्लीवलेस घालायचंच असेल तर ती त्यांची चॉईस आहे, पण तुम्ही सजेस्ट करायचं काम करू शकता. तर इथे तुमचे आले एल्बो स्लीव्ज. नेकमध्ये जे आहे बोटनेक अवॉइड करा. जर बोटनेक हवंच असेल तर इथे एक छोटासा की होल. मागे बऱ्याच वेळा हा पॅटर्न बघितला असेल की मागे बऱ्याच वेळा बोटनेक आहे पण मागच्या साईडला ओपन ठेवलेलं आहे, आणि जो ओपन आहे त्याने काय होतं, स्किन विजिबल होतीये. जेवढी स्किन दिसतीये तेवढा तो फॅब्रिक कट होणार आहे आणि बारीक दिसणार आहे दिसताना. त्यामुळे मग असे काही पॅटर्न्स करा. बोटनेकमध्ये थोडासा मागच्या साईडनी डीप ठेवा. फ्रंट साईडला पण एक छोटेसं काही की होल वगैरे तुम्ही देऊ शकता, थोडीशी स्किन विजिबल होईल. दुसरी गोष्ट, आपला लोअर बॉडी पार्ट जो आहे तो खूप बारीक आहे. खूप बारीक नाही आहे, नॉर्मल आहे, पण शोल्डर्स जे आहेत ते ब्रॉड आहेत, त्यामुळे हिप पार्ट आहे ना तो बारीक दिसतो. सो आपल्याला काय करायचं आहे, तिथं व्हॉल्यूम ॲड करायचं आहे. आता व्हॉल्यूम ॲड करायला आपण काय करू शकतो, जसं मी मगाशी बोलले की ट्रायंगल बॉडी टाईपमध्ये आपण खूप पातळ फॅब्रिक्स वापरू शकतो. तर इन्व्हर्टेड ट्रायंगलमध्ये तुम्ही थोडंसं व्हॉल्यूम असणारं फॅब्रिक वापरा. जसे ब्रोकेडचे लेहंगाज येतात,
त्याच्यानंतर काही थिक फॅब्रिक जे आहे, कुठलंही थिक फॅब्रिक जसे सिल्क वगैरे जे आहे, सिल्कमध्ये डबल अस्तर लावा, कॉटनचं अस्तर वापरा. अस्तरवरती पण मी एक लेक्चर घेईलच की कोणत्या फॅब्रिकसाठी कोणतं अस्तर वापरलं पाहिजे त्यावरती. पण कॉटनचं मटेरियलचं अस्तर वापरा. त्याच्यानंतर काही तुम्ही कॅन ॲड करू शकता, बक्रम ॲड करू शकता. बक्रम म्हणजे काय, खाली जी बॉर्डर असते, थिक बॉर्डर असते, एक व्हॉल्यूम ॲड करण्यासाठी असते, ती ॲड करू शकता. आता त्याच्यानंतर आपण काही याचे बघितले असतील, लेहंगामध्ये पण प्रकार असतात. प्लिटिंग्सवाले लेहंगा आहेत किंवा काही कलीवाले लेहंगा आहेत. तर प्लीट्सवाले लेहंगा किंवा गॅदर्सवाले, गॅदर्स म्हणजे काय, चुन्नट, तर गॅदर्सवाले लेहंगा, जेणेकरून काय होईल, कमरेमध्ये व्हॉल्यूम ॲड होईल. ओके, आपल्याला काय करायचंय, लोअर बॉडी पार्टमध्ये व्हॉल्यूम ॲड करायचं आहे आणि अप्पर बॉडी पार्टमध्ये आपल्याला स्लिम दाखवायचं आहे. ओके, सो अशा रीतीने तुम्ही काही चेंजेस करू शकता. आता हे ब्लाउजेस डिझाईन करताना किंवा कुर्ता डिझाईन करताना किंवा गाऊन्स डिझाईन करताना ह्या सगळ्या गोष्टींचा यूज करून मग तुम्हाला एखादं काही डिझाईन करायचं आहे. आता थर्ड आपला बॉडी टाईप जो आहे तो कोणता आहे, आर ग्लास बॉडी टाईप. तर आणि ह्याला आयडियल बॉडी टाईप म्हणलं जातं. म्हणजे काय, हे दिसतानाच तुम्हाला दिसतंय की शोल्डर्स पण परफेक्ट आहेत, हिप्स पण परफेक्ट आहेत, कमर पण प्रॉपर आहे याची. म्हणजे काय, जे प्रॉपर मॉडेल्स असतात, जे मॉडेलिंग करतात किंवा ॲक्ट्रेस असतात, त्यांची बॉडी टाईप परफेक्ट असते की म्हणजे हिप वगैरे जास्त नाही आहे किंवा चेस्ट जास्त नाही आहे किंवा वेस्ट पण अशी खूप म्हणजे स्ट्रेट वगैरे नाही आहे, प्रॉपर आहे, ती बॉडी टाईप झाली आर ग्लास बॉडी टाईप. आता आर ग्लास बॉडी टाईप म्हणजे काय, शोल्डर्सवरती तुम्ही काहीही एक्सपेरिमेंट करू शकता, कसेही पॅटर्न्स तुम्ही देऊ शकता, कारण ते प्रत्येक पॅटर्न त्यांच्यावर छानच दिसणार आहेत. त्याच्यानंतर लोअर बॉडी पार्टमध्ये पण तुम्ही काहीही एक्सपेरिमेंट्स करू शकता. फक्त एक गोष्ट ह्या बॉडी टाईपमध्ये काय लक्षात ठेवायची आहे, तर बॉडी टाईप जो आहे किंवा त्यांची जी फिगर आहे, हा एक प्लस पॉईंट आहे. सो आपल्याला तो लपवायचा नाही आहे कुठेच, आपल्याला त्याला हायलाईट करायचं आहे. सो मल्टिपल एक्सपेरिमेंट्स तुम्ही करू शकता, अशा रीतीने करा की ज्यामध्ये त्यांचा बॉडी टाईप हा उठून दिसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठला आहे, ॲपल बॉडी शेप. आता ॲपल बॉडी शेप म्हणजे तुम्ही बघितलं असेल, काही ज्या बुटक्या लेडीज असतात त्यांचा टमी पार्ट आलेला असतो, टायर्स असतात किंवा पोटाचा एरिया जो आहे ना तो थोडासा बाहेर आलेला असतो, त्यामुळे दिसताना काय दिसतं, पोटाच्या इथे थोडासा गोल गोल शेप दिसतो. त्यामध्ये आपण काय चेंजेस करू शकतो, आपल्याला सगळ्यात मेन काय करायचं आहे, सगळ्यात जास्त जर अशा लेडीजमध्ये हाईट कमी असते, सो आपल्याला हाईटचं इल्युजन ॲड करायचं आहे. हाईट ॲड करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय काम करायचं, जसं मी तुम्हाला सगळ्यात आधी लाईन्स शिकवले होते, लाईन तुम्हाला काम करायचं आहे. लाईन्समध्ये कसं काम करणार आहे की अशा टाईपचे काही प्रिंट्स यूज करा. त्याच्यानंतर लॉंग लेंथचे ड्रेसेस प्रेफर करा. तसे शॉर्ट, जेवढं तुम्ही शॉर्ट घालणार आहेत तेवढे तुम्ही शॉर्ट दिसणार आहेत, जेवढे लॉंग घालणार आहेत तेवढी तुमची हाईट जास्त दिसणार आहे. सो अशा टाईपची काही ड्रेसिंग करा की ज्यामध्ये लेंथ जास्त दिसेल. ठीक आहे, लाईन्स दिसतील. जसं स्ट्रेट कुर्ता आहे, स्ट्रेट कुर्तामध्ये साईड स्लिट ओपन असते. साईड स्लिट ओपन असते म्हणजे काय, लेंथची लाईन दिसते. लेंथची लाईन दिसते म्हणजे लेंथचं इल्युजन आहे. सो म्हणून कोणी घालतं स्ट्रेट कुर्ती आणि पॅन्ट, तेव्हा काय होतं, हाईट जास्त दिसते आणि स्लिम लुक येतो. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला टमी पार्ट जो आहे ना तो आपल्याला लपवायचा आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो, तिथून मध्ये आपण फक्त एक कट असणारा ड्रेस, म्हणजे जसे हे आहेत अनारकलीज. अनारकलीमध्ये कसं असतं की अप्पर पार्ट वेगळा, चोली कट असतो, मध्ये त्याला जॉईंट असतो आणि लोअर बॉडी पार्ट वेगळा. सो ह्याच्यामध्ये काय होतं की जो मध्ये कट लागलेला आहे ना, म्हणजे तुमचा फॅट तिथे कट होतोय. ठीक आहे, तिथे तुमचा वेस्ट, आता टमी म्हणजे काय असतं की टमी आला म्हणजे तुमची वेस्ट गेली, वेस्ट दिसत नाहीये, वेस्ट दिसत नाहीये. सो आपल्याला वेस्ट दाखवायची आहे. मग वेस्ट दाखवण्यासाठी तुम्ही काय करणार, वेस्टकडे लक्ष जाण्यासाठी तुम्ही तिथे एक कट देताय. म्हणजे काय होतंय, प्रत्येक वेळेस असं कधी बघितलं असेल की जो कट असणारा ड्रेस आहे किंवा अनारकली वगैरे आहे, इथून इथेपर्यंत जो फिटिंगमध्ये आहे, खाली जो फ्लेअरमध्ये आहे, त्याच्यामध्ये आपण स्लिमच दिसतो. का स्लिम दिसतो, कारण हा अप्पर बॉडी पार्ट हायलाईट करतोय. कमरेला आपल्याला फिटिंगमध्ये, तिथून खाली फ्लेअर आहे, म्हणजे कमर डिफाईन होतीये ना, वेस्ट डिफाईन होतीये ना, म्हणून प्रत्येक वेळेस तशा ड्रेसेसमध्ये बारीक दिसतं. सो अशा वेळेस काय करायचं की जे वेस्ट डिफाईन होणारे ड्रेसेस आहेत ना ते घालायला द्यायचे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो बॉडी टाईप आहे तो आहे रेक्टँगल. आता रेक्टँगल म्हणजे काय, स्ट्रेट आहे, चेस्ट पण सेम आहे, वेस्ट पण सेम आहे, हिप्स पण सेम आहे. आता बऱ्याच वेळा ह्या बॉडी टाईपमध्ये खूप कन्फ्युजन होतं की नक्की काय करावं. ओके, सो इथे काय करायचं आहे की शोल्डर्स सेम आहेत, हिप्स सेम आहे, ड्रेसिंग कशीही करा, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण वेस्ट ही प्रॉपर तिथे डिफाईन नाही आहे. ह्या बॉडी टाईपमध्ये तुम्हाला जी ड्रेसिंग करायची तुम्ही ती करू शकता, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की वेस्टवरती थोडा फोकस करायचा आहे. कारण जेव्हा वेस्ट बारीक दिसणार आहे तेव्हा दिसताना इल्युजन परफेक्ट बॉडी टाईपचं येणार आहे. ठीक आहे. सो ह्यावेळेस तुम्ही काय करू शकता, जसं मी ॲपल बॉडी टाईपमध्ये सांगितलं की एक कट ॲड करू शकता. त्यानंतर तुम्ही शॉर्ट जॅकेट्स यूज करू शकता.
त्यानंतर सगळ्यात मेन ह्या बॉडी टाईपमध्ये बेल्ट्स खूप काम करतात. ब्रॉड बेल्ट्स असतात, ते बेल्ट्सचा वापर करा. कारण बेल्ट तुम्ही लावता म्हणजे तुम्हाला काय होते की तुम्ही वेस्ट डिफाईन करता, तुम्ही वेस्टवरती काहीतरी एखादा एलिमेंट ॲड करत आहे, म्हणजे लक्ष तुमच्या वेस्टकडे जाणार आहे, म्हणजे वेस्ट प्रॉपर डिफाईन होती. सो अशा काही एक्सपेरिमेंट्स तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर इथे जे आहे शोल्डर्समध्ये जे आहे व्हॉल्यूम ॲड करू शकता, हिप्समध्ये व्हॉल्यूम ॲड करू शकता. आणि शोल्डर्स आणि हिप्समध्ये जेव्हा व्हॉल्यूम ॲड होणार आहे तेव्हा वेस्ट ऑटोमॅटिक बारीक दिसणार आहे. ठीक आहे, आणि अशा टाईपचे काही तुम्ही एक्सपेरिमेंट्स करू शकता. जॅकेट्स पण एक खूप बेस्ट ऑप्शन आहे. जॅकेट्स तुम्ही ॲपल बॉडी टाईपमध्ये पण जॅकेट्स तुम्ही प्रिफर करू शकता. कारण ॲपल बॉडी टाईपमध्ये काय आहे की आता जॅकेट काय असतं, जेव्हा आपण जॅकेट घालतो जॅकेटचा जो एक पॉईंट असतो हा इथून स्टार्ट होतो आणि पूर्ण एंडपर्यंत जातो. सो म्हणजे काय होतं, तुमचा हा एवढा जो पार्ट आहे इथून एवढा पार्ट ज्यामध्ये तुमचं जॅकेट असणार आहे तो पार्ट कट होतोय. आणि जर तुम्ही ब्लॅक जॅकेट घालत असाल तर पूर्णपणे तो पार्ट कट होतोय. का? कारण ब्लॅकमध्ये आपण बारीक दिसतो. ठीक आहे, आणि लेंथ आहे, इथून लेंथ स्टार्ट होतीये खालीपर्यंत लेंथ आहे जॅकेटची. सो लेंथमध्ये काय असतं, हाईट पण दिसतीये आणि हा पार्ट जो आहे ना अर्धा बॉडी पार्ट हा कट पण होतोय. सो म्हणून जेव्हाही कधी असं वाटत असेल की खूप हेवी लुक येतोय तेव्हा एक जॅकेट ॲड करा, ब्लॅक जॅकेट ॲड करा, सिम्पल. त्याने काय होतं की हा जो पार्ट आहे अर्धा पार्ट इकडचा अर्धा पार्ट इकडचा हा कट होतो. आता जेव्हा डिझाईन्स तुम्ही जेव्हा करत असताल, कोणाला एकदम स्क्रॅचपासून डिझाईन करायचं असेल आणि हेवी फिगर असेल, सो अशा वेळेस जसं लेंथमध्ये काम करू शकता, ब्लॅक्स ॲड करू शकता. आता एक डिझाईन मी दाखवते, लेंथ आहे. ओके, सो आपण प्रिन्सेस कटमध्ये जर समजा आपण इथून स्टार्ट करतोय कुठलाही एखादा कट, सेंटर पार्ट जो आहे कुठलीही एखादी प्रिंट आहे, ह्या साईडला एखादा ब्लॅक आहे, ह्या साईडला पण ब्लॅक आहे. ओके, तर त्यांनी काय होणार आहे की ब्लॅक पटकन दिसून येत नाही, ब्लॅकमध्ये फॅट कमी दिसतो, ब्लॅकमध्ये बारीक दिसतं. सो बारीक दिसतं म्हणून काय होतं, आपण लक्ष जाताना ब्लॅककडे कधीच लक्ष जात नाही. जे सॉलिड कलर्स आहेत ना त्यांच्याकडे पटकन लक्ष जातं. म्हणजे काय होणार आहे, आपली जी सेंटर प्रिंट आहे ना तिथे जास्त लक्ष जाणार आहे, साईडचे जे ब्लॅक प्रिंट्स आहेत तिथे लक्ष जाणार नाही. म्हणून काय होतं, आणि त्यात तुम्ही लेंथ पण देताय, स्ट्रेट कट्स देताय ना तुम्ही. सो त्यांनी काय होतं, लेंथ पण दिसतीये, साईडचा जो ब्लॅक कलरचा जो फॅब्रिक आहे तो दिसत नाहीये. सो म्हणजे तिथून काय होतं, तुमचा लुक स्लिम दिसतोय. ठीक आहे, कारण सेंटरचाच पार्ट दिसतोय, फक्त साईडचा पार्ट दिसत नाही. सो अशा रीतीने काही तुम्ही चेंजेस करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कुर्ताजमध्ये किंवा लेहंगामध्ये किंवा मोस्टली लेहंगामध्ये जास्त वापर होतो, किंवा वेस्टर्न ड्रेसेस जे गाऊन्स वगैरे बनवतो आपण त्याच्यामध्ये जास्त वापर होतो. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ब्लाउजेसमध्ये सुद्धा जर कोणाला डिझायनर ब्लाउजेस बनवायचे असतील तर त्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा वापर होतो. ठीक आहे, हे झाले बॉडी टाईप्स. आता आपल्याला काय बघायचं आहे, कलर दिसतंय तुम्हाला, ह्यामध्ये जे कलर्स आहेत रेड, ब्लू आणि येलो. तर हे कलर्स जे आहेत ना हे 3 प्रायमरी कलर्स आहेत. प्रायमरी कलर्स म्हणजे काय, तुम्ही आता जेही कलर्स बघताय आत्तापर्यंत तुम्ही जेवढे कलर्स बघितले ते सगळे फक्त या तिघांपासून बनलेले कलर्स आहेत. ठीक आहे, हे झाले प्रायमरी कलर्स, रेड, ब्लू आणि येलो. सेकंडरी कलर्स म्हणजे काय, हे जे कलर्स आहेत हे मिक्स करून बनलेले जे कलर्स आहेत हे झाले सेकंडरी कलर. ही सेकंडरी कलरची व्हील आहे. ओके, सेम असंच परत 2 शेजारचे कलर्स मिक्स करत आपण जातोय तेव्हा बनतात आपले टर्शरी कलर्स. ओके, सो आता हा आपल्याला टर्शरी कलरचा एक फायनल आपल्याला एक कलर व्हील मिळतोय. आता हे पण तुम्ही जेवढे मिक्स करत जाताल 2-2 कलर्स हे कलर व्हील अजून वाढत जाणार आहे. कलरचा जो कलर व्हील आहे हा आपण एक पिक करतोय. ठीक आहे, आता ह्या टर्शरी कलर्सचा जो कलर व्हील आहे ह्याच्यानुसार आपल्याला कलर कॉम्बिनेशन्स बघायचे. आता कलर कॉम्बिनेशन्स आपण कसे बघायचे, सगळ्यात आधी तर मी कलर व्हीलवर एक PDF शेअर केलाय, तो व्यवस्थित चेक करा. त्यामध्ये जे इमेजेस आहे त्याचा प्रिंटआउट काढून घ्या, तो प्रत्येक वेळेस तुमच्या समोर पाहिजे. तुम्ही जेवढं कलर व्हील बघताल तेवढे कलर्स तुमच्या डोक्यात बसणार आहेत. ठीक आहे, सो कलर व्हीलचा स्टडी व्यवस्थित करा. कलर्स आहेत ना ते झाले कॉम्प्लिमेंटरी कलर्स. आता कॉम्प्लिमेंटरी कलर्स म्हणजे काय की जसं रेड आणि ग्रीन हे समोरासमोर कलर्स आहेत, म्हणजे काय झालं कॉम्प्लिमेंटरी कलर्स. आता कॉम्प्लिमेंटरी कलर्सचा आपण बऱ्याच वेळा यूज बघितला असेल की म्हणजे आतापर्यंत जेवढ्याही ट्रेडिशनल साड्या होत्या किंवा जे काही ट्रेडिशनल ड्रेस मटेरियल्स होते आतापर्यंत जे आले होते ते रेड आणि ग्रीनच्या कॉम्बिनेशनमध्ये असायचे जास्त तरी. ठीक आहे, तर जे कॉम्प्लिमेंटरी कलर्स आहेत तुम्ही ॲज इट इज यूज करू शकता. तुम्ही पायपिंगसाठी वापरू शकता, तुम्ही लेसेससाठी यूज करू शकता, तुम्ही काही छोटासा पॅचवर्क वगैरे करायचं असेल, एम्ब्रॉयडरी वगैरे काहीही तुम्ही यूज करू शकता. पण जेव्हा तुम्हाला दोन्ही फॅब्रिक्स हे सेम क्वांटिटीमध्ये यूज करायचे आहेत, जसं की साडी तुम्ही जर डिझाईन करताय तर ती हाफ डिझाईन करण्यापेक्षा जर एखादा पूर्ण सॉलिड कलर एका जागी वापरला आणि एक सॉलिड कलर फक्त तुम्ही 20% यूज केला तर तो बॅलन्स दिसेल.
आता का बॅलन्स दिसेल? कारण दोन्ही कलर्स हे सॉलिड कलर्स आहेत. तुम्ही दोन्ही सेम क्वांटिटीमध्ये यूज नाही करू शकत. दोन्ही जर तुम्ही 50-50 यूज करताय आणि दोन्ही ऑपोजिट कलर्स आहेत, एक रेड झाला एक ग्रीन झाला, हे दोन्ही ऑपोजिट कलर जर तुम्ही एकत्र यूज करताय तर तो जो लुक आहे ना, जो तुम्हाला तो खूप आय कॅचिंग होणार आहे. का आय कॅचिंग होणार आहे? कारण दोन्ही सॉलिड कलर्स. कॉम्प्लिमेंटरी कलर्समध्ये आपण एक रूल नेहमी फॉलो करतो. तो कोणता रूल आहे? 80-20चा रूल. 80-20 म्हणजे काय आहे? दोन्ही कलर्स खूप सॉलिड कलर्स आहेत. रेड पण आहे, ग्रीन पण आहे, दोन्ही एवढे सॉलिड कलर्स आहेत. तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये यूज करताय, ते खूप आय कॅचिंग होतं. सो अशा वेळेस काय करू शकता? जर कॉम्प्लिमेंटरी कलर्स तुम्ही यूज करताय तर एक कलर तुम्ही 80% यूज करा आणि एक कलर तुम्ही 20% यूज करा. आता याचं एक एक्झाम्पल जर बघायचं झालं तर आपण ट्रेडिशनल साड्या ज्या असतात, कुठलीही जरी असेल, काठपदराची जी साडी असते ती मोस्टली सॉलिड कलर्समध्येच असते. कॉम्प्लिमेंटरी कलर कॉम्बिनेशन्सच असतात. जे आपण आता कलर कॉम्बिनेशन्स बघतोय हेच कलर कॉम्बिनेशन्स असतात. पण ह्याच्यामध्ये काय करतात? पूर्ण साडी एका कलरमध्ये, त्याच्या ऑपोजिट जो कॉम्प्लिमेंटरी कलर आहे त्याची फक्त खाली बॉर्डर असते. सो काय झालं? एक कलर तुम्ही 80% यूज केला, एक कलर तुम्ही 20% यूज केला. हे फक्त कॉम्प्लिमेंटरी कलरमध्ये आपण हा रूल फॉलो करू शकतो, कारण दोन्ही खूप जास्त ऑपोजिट कलर्स आहेत. हे भले एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतायत म्हणून कॉम्प्लिमेंटरी कलर्स आहेत, पण याचा यूज करण्याचा पण एक रेशो असतो ना. 80-20चा रेशो प्रत्येक वेळेस मेंटेन करा. जसं आता तुम्ही जर एखादा अनारकली बनवताय, जर पूर्ण अनारकली जर तुम्ही रेडमध्ये बनवताय तर फक्त ग्रीनच्या काही बॉर्डर्स ॲड करा जर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरीमध्ये काम करायचं असेल तर, किंवा ग्रीन फक्त दुपट्टा घ्या, किंवा ग्रीनच्या फक्त लेसेस लावा, पायपिंग्स ॲड करा, किंवा छोटं मोठं काही एम्ब्रॉयडरी वर्क ॲड करा, पण कमी क्वांटिटीमध्ये ॲड करा. किंवा तुम्ही जर आता आपण मोस्टली अनारकलीज वगैरे बघतो, अनारकली प्लेन असतात, ठीक आहे, आणि जी अनारकलीची पॅन्ट असते, पॅन्ट दिसताना आपल्याला एवढीच पॅन्ट दिसते, म्हणजे काय 20% पॅन्ट दिसते. 20%मध्ये तुम्ही ऑपोजिट कलर यूज केला तरीही चालतो. पण जर अनारकलीमध्ये तुम्ही जर अप्पर बॉडी पार्ट जो आहे तो एक कलर घेतलाय आणि लोअर पार्ट जो घेर आहे त्यासाठी जर वेगळा कलर घेतलाय तर तो चांगला दिसणार आहे का? अजिबात नाही दिसणार, कारण दोन्ही कलर्स खूप सॉलिड कलर. रेशो मेंटेन करतो की एक कलर 20% यूज करा आणि एक कलर 80% यूज करा. ठीक आहे, हे झालं कॉम्प्लिमेंटरी. आणि हे जे अपोजिट कलर्स आहेत हे सगळे, ह्या सगळ्यांचा तुम्ही कलर कॉम्बिनेशनमध्ये वापर करू शकता. जसं एखादं तुम्ही काही बनवते, तुम्हाला जर पायपिंग करायची असेल, लेसेस ॲड करायचे असेल, किंवा तुम्हाला पॅटर्न बनवायचं असेल तर हे जे कॉम्प्लिमेंटरी कलर्स आहेत, अपोजिट कलर्स, याचा तुम्ही वापर करू शकता. ओके, आहे ॲनालॉगस. आता ॲनालॉगस म्हणजे काय? शेजार शेजारचे 3 कलर्स, सेम फॅमिलीचे 3 कलर्स आपण म्हणू शकतो. आता फॅमिली म्हणजे काय? आता एक एक्झाम्पल, जर एखादा रेड कलर आहे, आपण मरून पण ठेवू, एक रेड पण ठेवू आणि एक पिंक पण ठेवू. आता हा जो मरून आणि पिंक आहे हा बनलाय कशापासून? रेडपासून. आपण रेडमध्ये ब्लॅक ॲड करतोय तो मरून बनतोय, आपण रेडमध्ये व्हाईट ॲड करतोय तो पिंक बनतोय. बट कुठली फॅमिली आहे? रेडची फॅमिली आहे. रेड एक बेस आहे, रेडपासूनच मरून पण बनतोय, रेडपासूनच पिंक पण बनतोय. सो हे काय झाले? तिन्ही कलर्स काय झाले? हे रेडची फॅमिली झाली. सो ॲनालॉगस कलर म्हणजे काय? एका फॅमिलीतले तुम्हाला 3 कलर्स पिक करायचे, कुठलेही 3 कलर्स शेजार शेजारचे. कलर व्हीलमधले जे 3 कलर्स कुठलेही शेजारचे पिक केले ते झाले ॲनालॉगस कलर. जसं असतो की लाईट टू डार्क होत जातात किंवा डार्क टू लाईट होत जातात, जे सेम फॅमिलीतले 3 कलर. आता फॉर एक्झाम्पल, जर समजा एखादा कुठला ड्रेस असेल जो रॉयल ब्लू कलरचा असेल किंवा नेव्ही ब्लू कलरचा एखादा ड्रेस असेल, डार्क ब्लू कलरचा जो ड्रेस आहे, पण त्याचा जो दुपट्टा आहे, बऱ्याच वेळा आपण जे रेडीमेड ड्रेसेस वगैरे घेतो त्याच्यात काय असं, समजा नेव्ही ब्लू कलरचा तुमचा ड्रेस आहे, दुपट्टा काय असतो? स्काय ब्लू कलरमध्ये असतो किंवा नेव्ही ब्लू कलरचा थोडासा लाईटर व्हर्जन असतो. ओके, पॅन्ट पण कुठली असती? लाईट शेडमध्ये. सेम फॅमिली आहे, ओके, ब्लूच आहे, पण त्याचा दुपट्टा जो आहे तो थोडा लाईटमध्ये जातोय, पॅन्ट पण जी आहे ती दुपट्ट्याला मॅचिंग असती. सो काय होतं की हा एका फॅमिलीतले हे 3 कलर्स झाले. ठीक आहे, हे झालं ॲनालॉगस. जे आहे ते आहे मोनोक्रोम. आता मोनोक्रोम म्हणजे काय? सेम कलर, तुम्ही पॅन्टही सेम घेताय, टॉपही सेम घेताय, दुपट्टाही सेम घेताय, ऑलमोस्ट वरतून खालीपर्यंत सेम कलर. थोडेफार लाईटर डार्कर व्हर्जन्स तुम्ही यूज करू शकता, बट एवढा जास्त फरक नसणार आहे, तो सेमच असणार आहे. ते झाला मोनोक्रोम. मोनोक्रोममध्ये तुम्ही कुठलाही लाईट कलर पिक करू शकता, कुठलाही डार्क कलर पिक करू शकता, बट एकच कलर आहे, त्याच्यावरती फक्त जर तुम्ही काही एम्ब्रॉयडरी वगैरे जर करताय तर ती डिफरंट कलरमध्ये जाईल, थोडीशी लाईट किंवा डार्क शेडमध्ये, सेम फॅमिलीच्या, बट तो सेम कलरमध्ये असणार आहे. तो झाला मोनोक्रोम. ठीक आहे, तर कलर कॉम्बिनेशन्स म्हणजे हे जे कलर कॉम्बिनेशन्स मी तुम्हाला आता सांगितले, मोनोक्रोम झालं किंवा ॲनालॉगस जे झालं किंवा कॉम्प्लिमेंटरी कलर्स जे झालं, आता हे तुम्हाला कधी लक्षात येईल? जेव्हा कलर व्हील तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे, तुम्ही जेव्हा डिझायनिंग करणार आहेत तेव्हा जे कलर कॉम्बिनेशन्स आहेत ना त्यानुसार तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये चेंजेस करू शकता. जसं एम्ब्रॉयडरी करायची असेल
तर तुमच्यासमोर जर कोणता एखादा कलर असेल, तुमचं फॅब्रिक कोणत्या कलरचं आहे आणि कलर कॉम्बिनेशन्समध्ये तुम्हाला ॲनालॉगस पिक करायचं आहे का मोनोक्रोम पिक करायचं आहे का तुम्ही कॉम्प्लिमेंटरी कलर्सवरती काम करणार आहे, तर त्यातून तुम्ही एखादा कलर पिक केला आणि त्या कलरची जर तुम्ही काही एम्ब्रॉयडरी ॲड केली. मोस्टली लेसेसमध्ये पण कन्फ्युजन होतं की समजा तुमचा प्लेन रेड कलरचा ड्रेस आहे, आपण रेडच घेतोय सारखा कारण तो एक कॉमन कलर आहे, सो म्हणून मी सारखी रेड बोलतेय. पण जर आपण एक रेड कलर पिक केला, रेड कलरचा जर फुल तुम्ही एक ड्रेस बनवला, तर त्याला जे लेसेस आहेत सेम रेड कलरमध्ये लेस लावण्यापेक्षा तुम्ही काही जर डिफरंट कलरमध्ये लेसेस लावताय तर ते जास्त अजून उठून दिसणार आहे, अजून छान दिसणार आहे. मग ते लेसेस कोणत्या कलरचे लावू शकता तुम्ही? मग ते लेसेस लावण्यासाठी आपण कॉम्प्लिमेंटरी यूज करू शकतो किंवा ॲनालॉगस यूज करू शकतो किंवा आपण मोनोक्रोम यूज करू शकतो. तर हे जे आहे हे सगळं आपण जे कलर कॉम्बिनेशन्स आपण जे बघतोय किंवा कलर व्हील आपण जे बघतोय ते फक्त ह्या गोष्टीसाठी. ठीक आहे. तर कलर व्हील एकदा तुम्ही प्रॅक्टिस करायला लागले ना की कलर्स आणि कलर कॉम्बिनेशन्स हे सगळे तुमच्या डोक्यात बसतील, तुम्ही ऑटोमॅटिक म्हणजे तुम्हाला कलर व्हील बघायची गरज पण पडणार नाही, तुम्हाला सगळे कलर्स लक्षात येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे, ब्लॅक आणि व्हाईट हे न्यूट्रल कलर्स असतात. ब्लॅक आणि व्हाईट न्यूट्रल कलर्स म्हणजे काय? न्यूट्रल कलर्स म्हणजे तुम्ही ब्लॅक आणि व्हाईटसोबत काहीही पेअरअप करा ते छानच दिसणार आहे. ठीक आहे. ब्लॅकसोबत तुम्ही कुठलेही कलर्स यूज करा, ब्लॅकसोबत रेड घ्या, ब्लॅकसोबत व्हाईट घ्या, ब्लॅकसोबत येल्लो घ्या, ब्लॅकसोबत ब्लू घ्या, सगळं छानच दिसणार आहे. सेम व्हाईटसोबत पण तुम्ही काहीही घ्या ते छानच दिसणार आहे. ठीक आहे. सो ब्लॅक आणि व्हाईट जे आहेत ते न्यूट्रल कलर्स आहेत. त्याच्यानंतर व्हाईट. आता व्हाईट म्हणजे व्हाईटमध्ये पण दोन कलर्स येतात, एक असतो ऑफ व्हाईट आणि एक असतो फ्रेश व्हाईट. आता ऑफ व्हाईट कोणी वापरायचं आणि फ्रेश व्हाईट कोणी वापरायचं? तर आत्ता आपण काय बघितलं? कलर व्हील. ओके. आता आपण काय बघूया? अंडरटोन, स्किन अंडरटोन. आता कलर व्हील पण आपण बघितलंय, पण कलर व्हीलनुसार कोणते कलर्स हे कोणावर सूट करतील हे पण तर इम्पॉर्टंट आहे. सो ह्याच्यानुसार आपण काय बघतोय? आता सगळ्यात आधी आपण बघितलं बॉडी टाईप्सनुसार नंतर तुम्ही बघितलं कलर व्हील. आता कलर व्हील नंतर आपण बघतोय अंडरटोन. म्हणजे तुम्हाला काय करायचं? सगळ्यात आधी तुम्ही बॉडी टाईप बघताय, फॅब्रिक्स बघताय, त्याच्यानंतर तुम्ही कलर व्हील बघताय, त्यानंतर तुम्ही स्किन अंडरटोन बघताय. स्किन अंडरटोननुसार तुम्हाला कलर व्हीलमधून कलर्स पिक करायचे. कलर्स पिक केल्यानंतर तुम्हाला बॉडी टाईपनुसार त्या कलर्स सोबत डिझायनिंग करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक गारमेंट डिझाईन करायचे. ठीक आहे. तर स्किन अंडरटोन म्हणजे काय असतं? जी आपली फेसची स्किन आहे किंवा हाताची स्किन आहे किंवा जी नॉर्मल आपण जे व्हिजिबल स्किन असती ती स्किन म्हणजे तो जो आपला टोन असतो ना, तो आपला त्या टोननुसार आपण ड्रेसेस डिझाईन करत नाही. कारण मोस्टली काय होतं, आता तुम्ही बऱ्याच वेळा असं बघितलं असेल की कोणताही एक ड्रेस सेम स्किन टोनचे लोक आहेत, दोन्ही सेम स्किन टोनचे लोक आहेत, त्यांना समोर उभं करा आणि एकच ड्रेस दोघांना घालायला द्या. बऱ्याच वेळा असं होतं की सेम कलरचा ड्रेस एकाला खूप सूट होतोय आणि एकाला सूट होत नाही. म्हणजे एकाचा त्याच्यामध्ये खूप जास्त लुक छान दिसतोय, ग्लोई फेस दिसतोय आणि एकाला खूप डल दिसतोय, त्याच्यामध्ये खूप डार्क कॉम्प्लेक्शन दिसतंय. ते कशामुळे होतं? भले स्किन टोन सेम आहे, फेस जो आहे तो सेम आहे, आपण एक म्हणतो ना की ठीक आहे सावळा रंग आहे, गोरा रंग आहे, सो स्किन टोन सेम आहे पण ड्रेस सूट होत नाही एकाला. हे कशामुळे असतं? स्किन टोन भले सेम आहे, स्किनचा अंडरटोन आहे ना तो वेगळा आहे. आता अंडरटोन काय असतं की जो आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, आपण असं म्हणतो, जो स्किनची आतली जी लेयर असते ना आपल्याला दिसत नाही. आता वरची लेयर जी आहे, ही जी लेयर आहे ही काय असती? आपण बाहेर जातो ही टॅन होती, तुम्ही कुठेही जा ही स्किन जी आहे ही टॅन होणार आहे. ठीक आहे. पण जो आपला अंडरटोन असतो ना तो टॅन होत नाही कधीच. सो अंडरटोन आपण कुठे बघतो? जी आपली ही स्किन आहे ना, आपण इथे अंडरटोन बघतो. इथे अंडरटोन बघायचा आणि ह्याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्याला कोणते कलर्स जे आपण कलर व्हीलमध्ये शिकलोय ते कोणते कलर्स आपल्याला सूट होणार आहेत, कोणते कलर सूट होणार नाही आहेत. हे आपल्या स्वतःसाठी पण यूज करू शकतो आपण किंवा आपण कोणाला क्लायंटला वगैरे सुद्धा आपण हे रिकमेंड करू शकतो. तर जे कलर व्हील आपण बघितलं त्याच्यामध्ये एक सरळ लाईन मारली आपण. जे कलर्स वॉर्म कलर्स लिहिलेले आहेत हे कलर्स आपल्याला कशाला दाखवत आहेत? जे सनवाले जे कलर्स आहेत, म्हणजे जे फायरवाले जे कलर्स आहेत, रेड, ऑरेंज, हे सगळे फायरवाले कलर्स आहेत. हे म्हणजे कुठले झाले? हे वॉर्म कलर्स झाले. आणि जे दुसरे इकडच्या साईडला जे कलर्स दिसतात ते कोणते कलर्स आहेत? कूल कलर्स म्हणजे काय? जे पाणी, थंड, जे शांत हे दाखवत आहेत ना, हे सगळे झाले कूल कलर्स. ठीक आहे. आता ह्या दोन कलर्स आहे ना स्किन अंडरटोननुसार कसा यूज करायचा हे बघूया आपण. ओके. तर स्किन अंडरटोन कशी ओळखायची? ह्या स्किनमध्ये इथे आपल्याला एक वेन दिसते, जी आपली इथे एक नस दिसते, ह्या नसचा कलर बघायचा.
ही जी नस आहे ना, ही काही जणांची ग्रीनिश दिसते, काही जणांची थोडीशी पिंकिश दिसते किंवा ब्लूइश दिसते. ओके, तर ही जी ग्रीन दिसते ना ज्यांची, ती झाली वॉर्म अंडरटोन. ओके, दोनच अंडरटोन आहेत, फक्त दोन नावं लक्षात ठेवा. एक आहे वॉर्म अंडरटोन आणि एक आहे कूल अंडरटोन, जे आता मी कलर व्हीलमध्ये दाखवलं. ही जी वेन आहे ना, ही जर ग्रीन दिसत असेल तर काय झालं, वॉर्म अंडरटोन. आणि ही थोडीशी ब्लूइश दिसत असेल तर काय झालं, कूल अंडरटोन. ओके, आणि बऱ्याच वेळा असं होतं की ही कळतच नाही नक्की काय. कधी कधी ती तुम्हाला ग्रीन पण दिसतीये, कधी कधी थोडीशी ब्लूइश पण दिसतीये, सो कळतच नाही नक्की काय आहे. किंवा कधी कधी असं वाटतं की स्किनचंच टेक्स्चर आहे, म्हणजे कधी कधी असं वाटतं की स्किन कलर आहे, वेनच दिसत नाहीये. म्हणजे काय, न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे काय आहे की वॉर्म पण आहे, कूल पण आहे. तुम्ही वॉर्मचे पण ड्रेसिंग्स करा, कूलचे पण ड्रेसिंग्स करा, दोन्ही सूट होणार आहेत. ठीक आहे, तर आता वॉर्म आणि कूल हे आपण जे बघितलं, हे पण आहे एक बघण्याची पद्धत. आणि ह्याच्या अजून 2 ते 3 पद्धती आहेत, त्याही मी सांगते. जर कोणाला हे कळत नसेल की कुठल्या कलरची आहे किंवा व्यवस्थित दिसून येत असेल, काहींची स्किन थोडीशी जाड पण असते, सो कळून येत नाही, तर अजून एक ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्ही कसं बघू शकता की एखादा व्हाईट पेपर स्किनच्या बाजूला ठेवायचा. आपला हा जो इथून खालचा भाग आहे ना, हा दिसला नाही पाहिजे. काय होतं बऱ्याच वेळा की आपण कोणते जे पण कपडे घातलेले असतात त्याचं रिफ्लेक्शन आपल्या फेसवर येतं. त्यामुळे आपण असे किंवा व्हाईट कलरचा टॉप घातला तरीही चालेल. सो असे कपडे घाला की ज्याचं रिफ्लेक्शन आपल्या फेसवर येणार नाही. आणि एक व्हाईट पेपर आपल्या बाजूला ठेवायचा आहे. आणि व्हाईट पेपर, जेव्हा फ्रेश व्हाईट पेपर आपल्या बाजूला असेल ना, तेव्हा आपली स्किन बघायची. जेव्हा आपली स्किन थोडीशी येल्लोइश गोल्डन टेक्स्चर देत असेल तर आपण झालं वॉर्म अंडरटोन. आणि थोडीशी पिंकिश टेक्स्चर देत असेल, म्हणजे पिंकी दिसत असेल, तर झाली ती कूल अंडरटोन. ठीक आहे, जर हेही नाही समजत आहे, ठीक आहे, तर काय करा, एक गोल्डन ज्वेलरी आणि एक सिल्वर. गोल्डन ट्राय करून बघा. जर फेस जास्त ग्लोई दिसत असेल, फ्रेश दिसत असेल, तर वॉर्म अंडरटोन आहे. आणि जर थोडासा डल लुक येत असेल गोल्ड घातल्यानंतर येत असेल तर सिल्वर ट्राय करून बघा. जर सिल्वर ट्राय केल्याच्या नंतर जर फेस जास्त छान दिसत असेल, ग्लोई दिसत असेल, तर काय झालं, तुम्ही कूल अंडरटोन. ओके, पण होतं की गोल्ड ज्वेलरी पण सूट होतीये आणि सिल्वर पण सूट होतीये, म्हणजे काय, तुम्ही न्यूट्रल अंडरटोन. ठीक आहे, सो ह्या झाल्या पद्धती ओळखण्याच्या की आपला कुठला अंडरटोन आहे. आता ह्याच्यानुसार ड्रेसिंगमध्ये काय चेंजेस करायचे, जे आपण कलर व्हील बघितलं, वॉर्म कलर्स आणि कूल कलर्स. आता वॉर्म कलर्स हे कशासाठी झाले, वॉर्म अंडरटोनसाठी झाले. आणि कूल कलर्स कशासाठी झाले, कूल अंडरटोनसाठी झाले. असं तर नाही आहे की ज्यांचा वॉर्म अंडरटोन आहे त्यांनी कूलच्या साईडचे कलर्स पिक नाही करायचे. करू शकतात, ऑब्व्हियसली करू शकतात, पण ते कलर्स पिक करताना सुद्धा त्याच्या टिंट, शेड आणि टोन्स ह्यामधून आपण कलर्स पिक करू शकतो. आता टिंट, शेड आणि टोन्स म्हणजे काय, ठीक आहे. टिंट्स म्हणजे काय असतं, कोणताही एखादा कलर, त्या कलरमध्ये आपण व्हाईट ॲड करत जातोय. 1 ड्रॉप ॲड करा, थोडासा कलर चेंज होईल. 2 ड्रॉप ॲड करा, अजून थोडासा चेंज होईल. समजा आपण एक्झाम्पलसाठी अगेन आपण रेडच पिक करतोय, रेडमध्ये थोडंसं व्हाईट ॲड करा, तो थोडंसं पिंककडे जात जाणार आहे. सगळ्यात लास्टला तो एकदम व्हाईटकडे जाणार आहे. म्हणजे काय होतोय, हा झाला एखाद्या कलरचा टिंट्स. व्हाईट ॲड करतोय म्हणजे टिंट्स. ओके, दुसरा जो आहे, मी इथे एक रेफरन्ससाठी इमेज दाखवते. दुसरा जो आहे, सेम रेड कलरमध्ये आपण ब्लॅक ॲड करतोय. 1 ड्रॉप ॲड केला, 2 ड्रॉप ॲड केले, 3 ड्रॉप्स ॲड केले, तो ब्लॅककडे जाते. जो मरूनकडे जातो, मरून नंतर जो ब्लॅककडे जातो, तो झाला शेड्स. टोन म्हणजे काय असतं, ज्याच्यामध्ये आपण ग्रे ॲड करतोय. बघितलं, टिंट, शेड, टोन्स हे आपण बघितलं. जेव्हा आपल्याला कलर पिक करायचा असेल, मी वॉर्म अंडरटोन आहे आणि मला कूलमधून कलर पिक करायचा आहे, मी काय करणार, थोडासा त्याच्यातल्या शेड्समध्ये जाणार. आता जसा मी आत्ता यूज केलेला आहे, हाच जर समजा मी खूप टिंट्समध्ये जर मी गेले असते, जे म्हणजे खूप व्हाईट इफेक्ट, म्हणजे स्काय ब्लू वगैरे ह्या साईडला जर मी गेले असते, तर मला सूट नसतं झाला. पण मी त्याच्या शेड्समध्ये गेली आहे. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपण नॉर्मल कलरमध्ये आपण थोडासा ब्लॅक शेड ॲड केलेला आहे, म्हणून हा मला सूट होतोय. सेम जे आहे ते वॉर्म कलरसाठी. आता वॉर्म कलरमध्ये जर समजा खूप व्हायब्रंट कलर आहे, तो व्हायब्रंट कलर जर आपण वॉर्मवाल्यांसाठी दिला तर त्यांना तेवढा सूट नाही होणार जेवढे त्यांना पेस्टल कलर्स सूट होतात. ठीक आहे, सो हे डिपेंड आहे. हे असं नाही आहे की हे कलर्स वापरायचे नाही. हे कशावरून डिपेंड करतं, ज्याच्यामध्ये आपण टिंट, शेड आणि टोन्स हे आपण जे शिकतो ना, हे जे कलर्स आहेत हे आपल्याला
यूज करायचे स्किन अंडरटोनच्या हिशोबाने, म्हणजे कोणाचे लायटर व्हर्जन्स कोणाला सूट होत आहेत, कोणाचे डार्कर व्हर्जन्स कोणाला सूट होत आहेत. आता हा खूप डीप स्टडी आहे, मी हे तुम्हाला खूप बेसिक क्लिअर केलेलं आहे. शेड्स कोणाला सूट होतात हा खूप डीप स्टडी आहे ॲक्च्युली. हा आपण डिप्लोमामध्ये शिकतो, बट तरीही मी तुम्हाला खूप बऱ्यापैकी तुम्हाला याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि बरेच कन्सेप्ट तुमचे क्लिअर झालेले असतील कलर्सबद्दल. ठीक आहे, एक कलर व्हील प्रत्येक वेळेस समोर ठेवा, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही प्रत्येक वेळेस डिझाईन करताना. आणि कलर व्हीलच्या अकॉर्डिंग डिझाईन करायला चालू करा, म्हणजे कलर व्हील तुमच्या डोक्यात बसेल. ठीक आहे, कारण प्रत्येक कलर हे कलर व्हीलमध्ये असतात आणि प्रत्येक कलर कॉम्बिनेशन्स हे कलर व्हीलच्याच अकॉर्डिंग बनतात. तुम्ही नॉर्मल जरी कुठलाही कलर पिक केला ना आणि चेक केलं ना की हा कलर कॉम्बिनेशन कलर व्हीलमध्ये आहे का, तो निघतोच निघतो, कारण आपल्या डोक्यातही तेच कलर्स असतात. आपण इन जनरल आपण जे पण कलर्स बाहेर मार्केटमध्ये वगैरे बघतो हे तेच कलर कॉम्बिनेशन्स आहेत जे कलर व्हीलमधले आहेत. सो प्रत्येक जण प्रत्येक डिझायनर हा कलर कॉम्बिनेशन्स जे आहे ते कलर व्हीलवरूनच पिक करतात. ओके, सो आपण काय काय बघितलं. सगळ्यात पहिलं आपण बघितलं की बॉडी टाईप अनालिसिस का करणं गरजेचं आहे हे आपण बघितलं. फॅशन डिझायनिंग टेलरिंगमध्ये काय फरक आहे आपण हे बघितलं. त्यानंतर आपण बघितलं कलर कॉम्बिनेशन्स, कलर व्हील, त्यानंतर आपण बघितलं स्किन अंडरटोन. ठीक आहे, आता ह्या चारही गोष्टी मी PDF शेअर केलेला आहे. एकदा व्यवस्थित त्या गोष्टींचा स्टडी करा, व्यवस्थित वाचून घ्या. डिझायनिंग शिवाय कुठलाही पॅटर्न मेकिंग होणार नाही, कारण माझ्याकडे तुम्ही जो क्लास करताय तो फॅशन डिझायनिंगचा क्लास करताय, तुम्ही टेलरिंगचा क्लास करत नाहीये. सो प्रत्येक गोष्ट ही प्रॉपर फॅशन डिझायनिंगच्याच रीतीने जाणार आहे, टेलरिंगच्या रीतीने जाणार नाहीये. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला जेही काही तुम्ही पॅटर्न्स बनवणार आहेत ते पॅटर्न्स आधी तुम्हाला ड्रॉ करायचे. ते पॅटर्न्स बनल्यानंतर त्याचं डिझायनिंग झाल्यानंतरच तो पॅटर्न आपण कटिंग स्टिचिंगला घेणार आहे, तरच तुम्हाला हे व्यवस्थित डिझायनिंग करता येणार आहे. सो ह्या गोष्टी मिस करू नका, ह्या गोष्टींचा व्यवस्थित स्टडी करा, ह्या गोष्टी व्यवस्थित डोक्यात बसवा. कलर कॉम्बिनेशन्स, कलर व्हील, बॉडी टाईप ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत डिझायनिंग, प्रॉपर डिझायनिंग करण्यासाठी. ठीक आहे, सो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूया की फॅब्रिक्स, कुठल्या फॅब्रिकसाठी कोणतं अस्तर वापरायचं, तर किती प्रकारचे असतात, किती प्रकारचे अस्तर आहेत, हे कोणत्या फॅब्रिकमध्ये किती प्रकारचे लेयर्स आपण लावू शकतो, आणि त्यानंतर आपण कटिंग चालू करूया. कटिंग उद्याचं जे लेक्चर असेल ते फॅब्रिक्स आणि कटिंग हे दोन्ही एकत्रच होणार आहे, कारण फॅब्रिक्सचं जास्त नॉलेज नाही आहे. एक इमेज शेअर केली आहे ज्यामध्ये नेकचे शेप्स आहेत, ते शेप्स ड्रॉ करायचे आणि त्याचा एक फोटो शेअर करायचा आहे. ते शेप्स कसे ड्रॉ करायचे, ते शेप्स ड्रॉ करताना काय काळजी घ्यायची ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवते, जेणेकरून तुम्हाला ते शेप्स ड्रॉ करताना प्रॉब्लेम होणार नाही. कारण बऱ्याच जणांचा हात हा सॉफ्ट नसतो, जेव्हा आपण शेप्स ड्रॉ करतो ना तेव्हा बऱ्याच जणांचा हात इझिली वळत नाही. त्यामुळे आपण जे शेप्सची प्रॅक्टिस करून घेतो ना हे त्यासाठी गरजेचं आहे. जेव्हा आपण कटिंग चालू करू, जेव्हा आपण स्टिचिंग चालू करू आणि तुम्हाला जर ते शेप्स नाही जमले तर आपण परत रिपीट त्यावर प्रॅक्टिस नाही घेऊ शकणार. त्यामुळे त्या शेप्सची तुम्हाला आत्ताच प्रॅक्टिस करायची आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. त्याचा मी एक व्हिडिओ पाठवेल की ह्या शेप्सची प्रॅक्टिस कशी करायची, म्हणजे आपण कटिंग स्टिचिंग स्टार्ट करू शकतो. ठीक आहे, चल, थँक्यू.